श्री स्वामी समर्थ. मंडळी, आज विनायक चतुर्थी आणि अधिक मासातील पहिला मंगळवार आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी कसा जाणार आहे जाणून घेऊया. पूर्ण व्हिडिओ पहा. बघा, आज मे महिन्यातील विनायक चतुर्थी आहे. आजचा दिवस हा नात्यातील दुरावा, वागण्यातील अचानक बदल, रखडलेली कामं किंवा भविष्याची चिंता अशा एकंदरीत तणावाचा राहणार आहे. तरी देखील आज बाप्पाची कृपा कोणावर असणार आहे? कसा असेल आजचा मंगळवार? मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी काय घेऊन आला आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. पूर्ण व्हिडिओ पहा. बघा, पहिली रास आहे मेष रास. मेष राशीच्या लोकांसाठी तुम्ही आज नातेसंबंध आणि कौटुंबिक वातावरणात थोडं अधिक संवेदनशील राहणार आहात. बाहेर जरी ठीक वाटत असेल तर मनात बरंच काही सुरू असणार आहे. आज घाईघाईने कशावरही प्रतिक्रिया देऊ नका. गोष्टी स्पष्ट करायला जरा वेळ लागेल. त्यानंतरची रास आहे वृषभ रास. वृषभ राशीवाल्यांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी अधिक भावनिकदृष्ट्या संवेदनशील जाणार आहे. लहान गोष्टीतूनही मोठ्या परिणाम तुम्हाला पाहायला मिळेल. नातेसंबंध असो किंवा घरातील वातावरण याबद्दल तुमच्या मनात अनेक गोष्टी सुरू राहतील. अपूर्ण कामांमुळे तुम्ही अस्वस्थ असणार आहात. तुम्हाला मानसिक थकवा जाणवणार आहे. त्यानंतरचे आहे मिथुन रास. आज तुमचं लक्ष महत्त्वाच्या कामात आणि जबाबदाऱ्यांवर असणार आहे. तुम्ही कामं कार्यक्षमतेने पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहात. नातेसंबंध किंवा संभाषणांमध्ये थोडा गोंधळ वाटेल. प्रत्येक लहान सहान गोष्टीचा जास्त विचार करू नका. गोष्टी समजून न घेता घाईत निष्कर्ष देऊ नका. शांत राहा आणि विचारपूर्वक निर्णय घ्या. पुढची रास आहे कर्क. कठोर परिश्रम आणि प्रतीक्षेमुळे तुम्हाला थोडं अस्वस्थ वाटणार आहे. आज तुम्ही कामात गुंतलेले असणार आहात, पण तुम्हाला परिणाम अपेक्षित असलेले मिळणार नाही. आजचा दिवस तुमच्यासाठी तणावाचा असणार आहे. मानसिक थकवा जाणवणार आहे. आज स्वतःला सतत खंबीर दाखवण्याची गरज नाही. त्यानंतरची पुढची रास आहे सिंह रास. आज तुमच्यावर आंतरिक भावनांचा किंचित परिणाम दिसणार आहे. एखाद्या नात्यांबद्दल, संभाषणांबद्दल किंवा जवळीकीच्या अभावामुळे तुम्हाला किंचित दुःख वाटणार आहे. आज भावनिक पोकळीमुळे तुम्ही निराश असणार आहात. महत्त्वाची कामं करताना बुद्धी आणि आत्मविश्वासाने करा. तुमच्यातील क्षमतांवर आज विश्वास ठेवा. पुढची रास आहे कन्या. तुम्ही काही काळापासून अनुभवत असलेला मानसिक ताण आणि चिंता हळूहळू कमी होणार आहे. तुमच्या मनावर पूर्वीसारखा भार जाणवणार नाही. तुम्हाला काहीसा दिलासा मिळणार आहे, पण परिस्थिती पूर्णपणे तुमच्या नियंत्रणात राहणार नाही. त्यामुळे अचानक बदल दिसणार आहेत. कामाच्या ठिकाणी किंवा सामाजिक संबंधांमध्ये काही अडचणी येण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रयत्नांना किंवा मतांना योग्य ते महत्त्व दिले जाणार नाही. त्यानंतरची पुढची रास आहे तूळ. तूळ राशीवाल्यांच्या मनात भविष्याबद्दल नवीन आशा निर्माण होणार आहेत. तुम्ही एखाद्या नवीन योजनेच्या बदलाचा किंवा निर्णयाचा गांभीर्याने विचार करणार आहात. काही काळापासून असलेला गोंधळ आता वेगळ्या दृष्टिकोनातून तुम्ही आज पाहणार आहात. आज एखाद्या लपलेले किंवा अपूर्ण सत्याची जाणीव तुम्हाला होणार आहे. त्यानंतरची पुढची रास आहे वृश्चिक रास. आज तुमचे मन थोडे असंतुलित राहणार आहे. लहान सहान गोष्टींवरून चिडचिड वाढणार आहे. गोष्टी तुमच्या इच्छेनुसार घडत नाहीत असे तुम्हाला वाटणार आहे. तसंच एखादं काम, नातेसंबंध किंवा संभाषणांबद्दल तुम्हाला अधीरता वाटणार आहे. तुम्ही थोडे शांत राहणार आहात. अनेक गोष्टी सुरुवातीला वाटल्या तितक्या अवघड वाटणार नाहीत. प्रत्येक गोष्टीबद्दल निरुत्साही वाटणे सामान्य असणार आहे. या काळात स्वतःवर जास्त दबाव टाकू नका. त्यानंतरची पुढची रास आहे धनुरास. तुमचे मन एका नवीन सुरुवातीकडे किंवा बदलांकडे झुकणार आहे. तुम्हाला एखाद्या नवीन कल्पनेबद्दल, योजनेबद्दल किंवा निर्णयाबद्दल उत्साह असणार आहे. पण अंतर्मनात भूतकाळातील घटनांचा किंवा पूर्वीच्या नात्यांचा प्रभाव अजूनही रेंगाळत राहणार आहे. घाईने घेतलेले निर्णय नंतर पश्चातापास कारणीभूत ठरू शकतात. त्यानंतरची पुढची रास आहे बघा मकर. मकर राशीवाल्यांसाठी आज नातेसंबंध, आर्थिक बाबी आणि जबाबदाऱ्यांमध्ये संतुलन ठेवायचं आहे. तुम्हाला असे वाटू शकते की तुम्ही इतरांसाठी खूप जास्त करत आहात, पण त्या बदल्यात तुम्हाला तितकाच पाठिंबा किंवा समज मिळणार आहे.
यामुळे तुम्हाला थोडी निराश वाटणार आहे. तुम्हाला एखादे नाते, सवय किंवा परिस्थिती सोडून देण्याची इच्छा नसणार आहे. आपले विचार समजून घेण्याचा प्रयत्न तुम्ही आज करणार आहात. पुढची रास आहे कुंभ. कुंभ राशीवाल्यांसाठी आज जरी तुमचे मन इतरांशी जोडलेले जाण्यासाठी आतुर असले तरी तुमच्यातील अंतर पूर्णपणे नाहीसे होणार नाही. तुम्ही आता एखाद्या दीर्घकाळापासूनच्या द्विधा मनस्थितीबद्दल किंवा विचारांबद्दल स्पष्टता मिळवण्याचा प्रयत्न करणार आहात. आज एकटेपणा किंवा भावनिक दुरावा जाणवणार आहे. काम, पैसा किंवा नातेसंबंधाबद्दलची सौम्य चिंता कायम राहणार आहे. सर्व काही एकट्याने हाताळण्याचा प्रयत्न केल्यास तणाव वाढेल. गरज पडल्यास आपल्या प्रिय व्यक्तीशी बोलल्याने दिलासा मिळणार आहे. आणि शेवटची रास आहे मीन रास. तुमचे मन जबाबदाऱ्या आणि स्वतःच्या गरजा यांच्यात विभागले जाणार आहे. तुम्ही इतरांचे विचार, कृती आणि अपेक्षांमध्ये इतके गुंतून जाल की तुम्ही तुमच्या स्वतःच्या थकव्याकडे दुर्लक्ष करणार आहात. यामुळे मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारचा थकवा जाणवणार आहे. गोष्टी हाताळण्याचा पुढे जाण्याचा मार्ग हळूहळू मोकळा होणार आहे. तुम्ही काही जबाबदाऱ्या आणि मानसिक ओझे मागे सोडण्याचा प्रयत्न करणार आहात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.